नागपूरमध्ये सुनील केदार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आंदोलन करणारे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यावरून भाजप आक्रमक झालाय। तर भाजपचे नेते आशिष देशमुखांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले जाईल। रामटेक येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती भाजपचा मोर्चा निघणार आहे। तर या संदर्भात आशिष देशमुख यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। आपल्या सोबत भाजप नेते आशिष देशमुख आहे। भाऊ, काय सांगाल, रामटेक येथे तुम्ही पुन्हा मोर्चा काढतात, नेमकं मोर्चाचं काय स्वरूप असणार आहे त्या संदर्भात? मागच्या महिन्याच्या 2 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन जिल्हा सहकारी बँकेच्या पीडित शेतकऱ्यांच्या व पीडित खातेधारकांच्या वतीने केलं। 1444 कोटी रुपये सुनील केदारांकडून वसूल करून ते ह्या सर्व पीडित शेतकऱ्यांना खातेधारकांना वितरित करण्यात यावे ह्या संदर्भाच्या तांत्रिक अडचणीचा मुद्दा वळसे पाटलांनी ऑर्डर देऊन मार्गी लागावा। महिना झाला तरी अजून काही होत नसल्यामुळे मोठा असा बेधडक मोर्चा, वसुली मोर्चा आम्ही रामटेक येथे SDO कार्यालयावर आज काढत आहोत। याच पद्धतीने खऱ्या अर्थाने वळसे पाटील साहेब हे जुने पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या सुनील केदारांच्या दबावाखाली दिरंगाई करतायत, अशी जी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे ती दूर होण्यासाठी वळसे पाटील साहेबांनी तात्काळ या संदर्भामध्ये ऑर्डर द्यावा ही त्यांना विनंती आहे। राज्याच्या सरकाराकडून न्यायाच्या अपेक्षित आहे। लागलेली मीटिंग अनिल देशमुखांच्या दबावावर धनंजय मुंडे यांनी कॅन्सल केली आणि परत एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यात येतील का असा प्रश्न आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे। दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री हे सुनील केदार, अनिल देशमुखांच्या दबावाखाली येऊन विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय तर करत नाही असा स्वाभाविक प्रश्न आमच्या मनामध्ये आहे। या संदर्भामध्ये दोन्हीही मंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन हे समोर अजून मोठ्या तीव्रतेने वाढून येईल। आम्ही कोणाही पक्षाचे जरी असलो तर पहिले शेतकरी आहोत आणि या संदर्भामध्ये आवाज उठवण्यामध्ये आशिष देशमुख सातत्याने पुढे राहील। दोनही मंत्र्यांना विनंती आहे की आपण न्यायाच्या भूमिकेमध्ये यावं। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।